तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही चाललो आहे, मी आणि आरुष मूवी बघायला. तर मूवी अर्थातच सय्यारा नाहीये, तर दुसरा मूवी तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल कोणता मूवी आहे तो. तर तो आहे नरसिंह हा मूवी. लहानपणापासून आपण ती स्टोरी जी आहे ती बघितलेली आहे. लहान असताना आपण बघायचो, तर आता ॲक्च्युअल मध्ये बघायची आहे आणि खूप जास्त एक्साइटेड आहे त्याच्यासाठी. आणि आमचा सिग्नल सुटला तोपर्यंत, आणि असा मस्त थोडासा पाऊस पण येत आहे, त्यामुळं आम्ही टू व्हीलर घेऊन येणार होतो, पण आमचं टू व्हीलरचं हे झालं आणि फोर व्हीलर घेऊन आलो मग आम्ही. तर आत्तापर्यंतचा हा पहिला मूवी असा असेल की ज्याची स्टोरी ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याच जणांना माहिती आहे, आणि तरीसुद्धा हा मूवी आपण बघायला जातोय. आणि मूवीचा रिव्ह्यू बघायच्या आधी ही जी बाहेर असलेली गर्दी आहे ती गर्दीच तुम्हाला सांगते की मूवी कसा असणार आहे ती. चला. तर या मूवीबद्दल सांगायचं झालं तर महावतार नरसिंह हा चित्रपट भारतीय पौराणिक कथांवर आधारित असून तो भगवान विष्णूंच्या नरसिंह अवतारावर केंद्रित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे अश्विन कुमार यांनी आणि निर्मिती केली आहे हॉम्बेल फिल्म्स अँड क्लीम प्रोडक्शननी. आणि याची कथा जी ऑलरेडी बऱ्यापैकी जणांना आपल्यातल्या माहिती आहे ती म्हणजे हिरण्यकशिपू नावाच्या राक्षस राजाची, जो स्वतःला देव समजतो आणि सर्व लोकांना फक्त आणि फक्त त्याचीच पूजा करायला लावतो. पण त्याचाच मुलगा ज्याचं नाव आहे प्रल्हाद, जो भगवंत विष्णूचा भक्त असतो, आणि हिरण्यकशिपूचा अत्याचार वाढत जातो आणि अखेर विष्णू नरसिंहाच्या रूपात प्रकट होतो. ना पूर्ण मानव ना पूर्ण पशु आणि अधर्माचा विनाश. ही झाली स्टोरी जी आपण आधीही ऐकली आहे, पण याच्यामध्ये बघण्यासारखं विशेष काय आहे तर याचं जे ॲनिमेशन आहे ते अतिशय भव्य आणि भावस्पर्शी आहे. विशेषतः नरसिंहाचे दृश्य, हिरण्यकशिपूचा अंत आणि प्रल्हादाची भक्ती ही अक्षरशः सीनवरती स्क्रीनवर प्रेक्षकांची नजर खिळवून राहते. आणि खरंच भक्त प्रल्हादाची तर भूमिका इतक्या छान. आम्ही जो बघितला मूवी तो हिंदी ॲनिमेटेड 3D मध्ये बघितला होता, तर अप्रतिम असे डायलॉग आहेत आणि खरंच खूप छान वाटतं. अर्थात काही सीन जे आहेत ते वेस्टर्न स्टाईल वाटतात, पण पारंपरिकतेचा पण सन्मान राखला आहे असं वाटतं. आणि ॲनिमेशन पण अजून पण खूप छान होऊ शकलं असतं असं वाटतं. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की ज्यावेळी भक्त प्रल्हाद विष्णूचं नामस्मरण करत असतो, ओम श्री भगवते वासुदेवाय नमः, म्हणजे खूप छान वाटतं ते ऐकल्यानंतर. एक 5 वर्षाचा मुलगा आणि त्याची इतकी सुंदर अशी भक्ती दाखवली आहे. खरंच म्हणजे लहान मुलांना थिएटरमध्ये घेऊन जाऊन बघण्यासारखा असा हा मूवी आहे. फुल म्हणजे फॅमिली मूवी वाटला. खरंच खूप छान वाटतं. कधी कधी अशा अंगावर काटेसुद्धा येतात की किती भक्ती असू शकते. तर खूप सुंदर वाटलं. आणि सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे भक्त प्रल्हादाच्या श्रद्धेचा प्रवास, हिरण्यकशिपूचा अहंकार आणि नरसिंहाची कृपा. हे सगळं तुमचं मन हेलवून टाकतं. आणि काही काही गोष्टींमध्ये असं वाटतं की जसं भक्त प्रल्हादावरती जास्त फोकस केलेलं आहे, अजून पात्रसुद्धा जी आहेत, जसं हिरण्यकशिपूचं पण जे कॅरेक्टर आहे ते अजून छान दाखवता येऊ शकलं असतं असं वाटतं. इवन ॲनिमेशनसुद्धा अजून खूप सुंदर असं करता आलं असतं असं वाटतं मूवी बघितल्यानंतर. व्हॉइस ओव्हर आहे तो एकदम मस्त व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. बाकी मूवी एकदम छान. आणि ॲनिमेशन म्हटल्यावर बऱ्याच जणांना वाटतं लहान मुलांचा मूवी आहे तो काय बघायचा, पण असं नाही आहे. याच्यानंतरसुद्धा त्यांची अशीच सिरीज येणार आहे आणि साधारण 2037 पर्यंतच्या मूवीज त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. लास्टचं काहीतरी कल्की 1-2 असं आहे. तर इथंपर्यंत मूवी येणार आहेत आणि बहुतेक हे जे विष्णूचे सगळे अवतार आहेत त्या अवताराशी रिलेटेडच या मूवी असणार आहेत. आणि आता याच्यानंतर जो येणार आहे तो आहे भगवान परशुराम.
तर त्यासाठी पण खूप जास्त एक्सायटेड आहे. खरंच खूप छान वाटतं असे ज्यावेळी खूप छानसे मूव्ही आपल्याला बघायला मिळतात आणि आपण फॅमिलीसोबत या मूव्हीज बघू शकतो, लहान मुलांसोबत अशा मूव्हीज बघू शकतो आणि त्यातून त्यांनासुद्धा बरंच काही शिकण्यासारखं आहे की भक्ती कशी करावी, तर भक्त प्रल्हादासारखी करावी, यातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि खरंच सिन्सिअर रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की तुम्ही हा मूव्ही बघा. तुमच्या मुलांनासुद्धा हा मूव्ही नक्की दाखवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा मूव्ही बघितला आहे का तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.